आणि आता बातमी आहे तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या चोरीची। तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील प्राचीन दागिने चोरीला गेले। धक्कादायक बाब म्हणजे तुळजाभवानी देवीचा तब्बल 1 किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुटही गायब झालाय। तसंच दागिने, हिरे, मोती आणि माणिक यासह पाचू असे अनेक अलंकार सुद्धा गायब झालेले आहेत। एवढंच नव्हे तर देवीच्या खजिन्यातील शेकडो वर्ष जुन्या दागिन्यांच्या वजनात काहीशी तफावत आढळून आलेली आहे। या प्रकरणी आता चौकशी समिती नेमली असून कुणी देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय का हा तपास केला जाणार आहे। नथ असेल, नेत्र असतील, हार असतील, मुकुट सर्वात महत्त्वाचं आणि अशा मौल्यवान वस्तू गायब झालेल्या आहेत। आमचं म्हणणं आहे की या प्रकरणात मध्ये कुणालाही पाठीशी न घालता मंदिर संस्थांनं CID चौकशी करावी अशी भोपे पुजारी मंडळाची मागणी आहे। तुळजापूरच्या देवीच्या मुकुटातील दागिने आणि अन्य दागिने शिवकालीन विशेषतः हे तिथून चोरीला गेले असतील। मला वाटतं कोणत्याही परिस्थितीत सरकारने ताबडतोब CID इन्क्वायरी याची बसवली पाहिजे। एक फोकस टीम नेमून याची चौकशी ताबडतोब पोलिसांनी केली पाहिजे, गृह खात्याने केली पाहिजे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे। ते सगळे जुने दागिने मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। दरम्यान तुळजाभवानीचे कोणते दागिने गायब झालेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोन्याचा मुकुट, मंगळसूत्र आणि नेत्रजोड हे दागिने गायब झालेले आहेत। याशिवाय सुद्धा आणखी दागिने गायब झालेत। कोणते आहेत पहा। हिरे, मोती, माणिक, पाचू अशी रत्न सुद्धा तुळजाभवानीच्या खजिन्यातली ही रत्न ती सुद्धा गायब झाली आहेत।